एसटी बसमधून प्रवास करणं आता आणखी सोपं होणार आहे। त्याचं कारण म्हणजे एसटीच्या ताफ्यात 5000 वातानुकूलित बस दाखल झाल्यात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 5000 वातानुकूलित बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। टप्प्याटप्प्याने आणखी बसेस ताफ्यामध्ये दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। महाराष्ट्राची लाईफलाईन असल्यामुळे एसटी स्वच्छ असली पाहिजे, धूळमुक्त असली पाहिजे, असं देखील एकनाथ शिंदे म्हटलेत। ठाण्यातील कार्यक्रमात ते बोलत होते। आमच्या महायुती सरकारने एक 5150 एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचा निर्णय घेतला आणि ज्या एसट्या आहेत जे प्रवासी, खरं म्हणजे एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे। गाव तिथे रस्ता म्हणतो तसं गाव तिथे एसटी ही लाल परी गोरगरिबांसाठी काम करते, एसटी सेवा देते आहे। पण एसटीची देखील व्यवस्थित निगा देखभाल राखली पाहिजे, एसटी स्वच्छ असली पाहिजे। ठाण्यातील खोपट एसटी बस डेपोला मुख्यमंत्र्यांनी अचानक भेट दिली आणि यावेळी त्यांनी पुरुष शौचालय, पुरुष विश्रामगृहासह कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली। यावेळी कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जागच्या जागीच व्यवस्थापकीय संचालकांना महिन्याभरात सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश दिले। दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे मागे बघा, आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ठाण्यातल्या खोपटमधील पुरुष आराम व्यवस्था जी आहे एसटी बस डेपोची विश्रांतीगृह, तिथं त्यांनी अचानक भेट दिलेली आहे आणि इथली सगळी अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांच्यासोबत एमडी डॉक्टर कुसेकर देखील होते, काही कर्मचारी त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली। आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी विचारलं असता काय सुविधा आहेत काय नाहीत, काय काय सांगितलं आपण? आम्ही फक्त प्यायच्या पाण्याची म्हणजे एक समस्या मांडली त्यांना। आम्हाला ते फार त्रास आहे, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी इकडून तिकडून जावं लागतं, एवढंच। बाकी काही त्रास नाही आम्हाला। पिण्याचं पाणी इथं जागे म्हणजे तुमची जी विश्रामगृह आहे तिथे नाहीये, तुम्हाला बाहेरून कुठून आणावं लागतं? डेपोतून आणावं लागतं, खाली जाऊन एवढ्याला। यावर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी समज सांगितली, काय म्हटले ते? नाही, ते म्हणले की आम्ही लगेच करून देतो म्हणून, प्यायच्या पाण्याची व्यवस्था आणि झोपायसाठी पण बेडसाठी असं हे करून देतो म्हटलं। मुख्यमंत्री आले अचानकपर्यंत, त्यांनी भेट दिली, काय सांगाल? त्यांनी आमच्या रेस्टॉरंटची पाहणी केली, त्यांना काय काय त्रुटी आढळल्या ते त्यांनी आश्वासन दिलंय आता की हे काम आम्ही करून देऊ। लोक आणि गाद्या वगैरे ते आता सांगितले त्यांनी बनवून ते देतो म्हणले। 3 ठिकाणी झोपायचे बेड बनवून देतो बोलले, असे बोलले। आणि पाणी पिण्याच्या पाण्याची एक सोय सांगितली आहे आणि कुलरची एक सोय सांगितली आहे, गरम पाण्याची एक सोय सांगितली आहे। त्यांनी सांगितलं आता साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे की बा तुम्ही एक चार्ट तयार करा, जसं होते प्रत्येक डेपोत म्हणा किंवा याच्यातनी रेस्टरूम म्हणा, त्यांची पाहणी असल्यावर मग ते जशा सोयी त्यांच्या होईल त्यानुसार ते करून देणार असे म्हणले। बरं, ह्या तुमची इमारत आम्ही जर पाहिली वरती तर पूर्णपणे भेगा गेलेल्या आहेत, बुरशी लागलेली आहे, पोपडे निघालेले आहेत, पावसाळ्यात देखील पाणी गळतं। गळतं। प्रवीण शेट्टी, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।